पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम हा काश्मीरच्या विविध ठिकाणी सध्या बघायला मिळतोय. कारण संपूर्ण काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा जो आहे, पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत, सिक्युरिटी तैनात करण्यात आलेली आहे, सीआरपीएफचे जवान देखील अनेक ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. मात्र या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम जो आहे तो काश्मीरकरांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात झालेला बघायला मिळतोय. एकीकडे टुरिझमचा व्यवसाय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, दुसरीकडे मात्र बॅट बनवण्याच्या फॅक्टरीज ज्या आहेत त्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेल्या बघायला मिळत आहेत. या फॅक्टरीजला अगदी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील या ठिकाणी जी आहे ती भेट दिली असल्याचं देखील दिसून आलेलं आहे. आणि अशा फॅक्टरीजवर मोठ्या प्रमाणात परिणाम जो आहे तो सध्या होत असल्याचं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं या ठिकाणी बॅट बनवल्या जातात, खरं तर अनेक लोक जी आहेत ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बघायला येतात की कशा पद्धतीनं या बॅट ज्या आहेत त्या बनवल्या जातात किंवा बॅट विकत घेण्यासाठी देखील पर्यटकांची जी आहे ती मोठी गर्दी दिसून येते. मात्र अशाच ठिकाणी जे आहे ते देखील मोठा परिणाम या व्यवसायावर झालेला बघायला मिळतो. आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं खरं तर रोजगार हा इथल्या स्थानिकांसाठी असलेला बघायला मिळतो. आणि याच रोजगारावर जी आहे ती अशा पद्धतीनं दहशतवादी हल्ल्यामुळे गदा येऊ शकते अशी भीती देखील या निमित्तानं उपस्थित करण्यात येते. आपल्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक आहेत. सर, आप यहाँ पर काम करते हो? जी, काम करता हूँ यहाँ पे मैं। जिस तरह से हम देख रहे हैं कि टेररिस्ट अटैक होता हुआ नजर आ रहा है, यहाँ के लोग, यहाँ के स्थानिक लोग जो है वो यहाँ पर बैट की फैक्ट्रीज में काम करते हैं. आपको लगता है कि इस टेररिस्ट अटैक के बाद कुछ परिणाम होगा? नहीं मैम, वैसे ये जहाँ के लोग बिल्कुल अच्छे हैं। मेरे को 5 साल हो गए इनके पास काम करते हैं, कोई ऐसा नहीं है। बाकी ये पता नहीं कैसे हुआ है, कोई नहीं जानता, पर बाकी यहाँ का माहौल ठीक है। आप ये नहीं कह सकते यहाँ पे आप जहाँ रह रहे हो तो आपको कोई खतरा है, नहीं। हम लोग सब पंजाब से हैं, हम लोग जहाँ 5 साल से काम कर रहे हैं। पर यहाँ पर लोग जो काम करते हैं इस तरह से अटैक होता हुआ नजर आता है तो टूरिस्ट भी काफी डरे हुए हैं. तो मतलब जो टूरिस्ट यहाँ पर काफी बड़े पैमाने पर आते हैं, शॉपिंग करने के लिए आते हैं, उन पर असर होता हुआ नजर आता है? मैम बिल्कुल होगा, सब डरे हुए हैं। सब जब टूरिस्ट की जहाँ के लोकल लोग हैं वो भी डरे हुए हैं, क्योंकि उनको भी पता नहीं था ये हो सकता है, क्योंकि किसी को नहीं पता था। बाकी टूरिस्ट तो डरेंगे, क्योंकि टूरिस्ट के ऊपर अटैक हुआ है, उन पे तो उसमें तो फर्क पड़ेगा। मान लो अगर 100% टूरिस्ट आता था, अभी उसमें से 60% रह गया। तसं बघतोय की या ठिकाणी परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. आपण बघतोय की बॅटची खरं तर ही फॅक्टरी आहे, या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात बॅट बनवल्या जातात. मात्र रोजगार जो आहे तो इथल्या स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात या निमित्तानं मिळतो. पण अशाच पद्धतीनं जर दहशतवादी हल्ला किंवा अशाच पद्धतीनं जर काश्मीर अशांत राहिलं गेलं तर इथल्या लोकांच्या रोजगारासंदर्भात देखील असेच प्रश्न उपस्थित होतील अशी भीती सध्या या स्थानिकांना या ठिकाणी वाटते. कॅमेरापासून गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, श्रीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.